तर या व्हिडिओमध्ये आपण इथेनॉल कसा बनतो त्याचा जो प्रोसेस आहे ते बघणार आहोत. तर मी आहे बसवरस तुमच्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण इन डिटेल प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओना शेअर नक्की करा जेणेकरून प्रोत्साहन मिळेल. तर इथेनॉल जो आहे एक अल्टरनेटिव्ह फ्युअल म्हणून वापरला जातो, कारण की फ्युअल एक असा महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यावरती डिपेंडन्सी आजच्या ह्याच्यामध्ये भरपूर आहे. फ्युअल्सचं जर प्राईस इन्क्रीज झाल्या किंवा कमी झाल्या तर डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो प्रत्येक व्यक्तीवरती होतो. तर फ्युअलचं क्लासिफिकेशन म्हणा किंवा बायोफ्युअल्सचा एक भाग आहे इथेनॉल. तर बायोफ्युअल्स म्हणजे काय जर समजून घ्यायचं असेल तर वरचा एक व्हिडिओ आहे आपला प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. जो आय कार्ड मी वरती दिला आहे त्याच्यावर क्लिक करून त्याच्यानंतर फ्युअल्स क्लासिफिकेशनसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. तर चला सुरू करूया. इथेनॉल म्हणजे काय? हेनरी फोर्ड आणि अलेक्झांडर ग्राहम बेल हे जे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी सुरुवातीला याच्याबद्दल जे आहे त्याचं माहिती दिली. तर इथेनॉल जो आहे तो पहिल्यापासून जो प्रोसेस आहे तोच प्रोसेस आहे आजसुद्धा. फर्मेंटेशनद्वारे जे आहे ते बनवलं जाते. तर हा एक रिन्युएबल फ्युअल आहे. रिन्युएबल फ्युअल म्हणजे काय, मी त्या व्हिडिओमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. थोडक्यात मी सांगतो की जे पुन्हा पुन्हा आपण उत्पादन करू शकतो त्याला रिन्युएबल असं म्हटलं जाते. इथेनॉल प्रोड्यूस करण्याचं जे पद्धत आहे ते दोन पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक ड्राय मिल प्रोसेस आहे आणि दुसरं जे आहे ते वेट मिल. तर 90% जो आहे तो ड्राय मिल प्रोसेसद्वारेच बनवलं जाते आणि उरलेलं जे 10% आहे ते वेट मिलच्या प्रोसेसद्वारे बनवलं जाते. तर ग्रेन्स इथं मी मेन्शन केलेलं आहे ग्रेन्स, कारण की शक्यतो जे आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रोड्यूस करायचं आहे ते धान्यापासून बनवलं जाते. जसं की थोडक्यात तुम्ही बघितलं असतील बियर कसं बनवलं जाते. ते बियर बनवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा दारू बनवण्याची जी प्रक्रिया आहे सेम पद्धत इथं सुद्धा वापरली जाते. आणि पण तिथं जो आहे तो आपण एक कन्झ्युम करण्यासाठी, माणसं कन्झ्युम करण्यासाठी वापरलो तो, पण इथं जे आहे तो इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो इथेनॉलला. पण त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण कुठल्याही प्रकारचं कन्झ्युम करू नये, कारण की शरीराला हानिकारक असते ते. तर ड्राय मिल इथेनॉल प्रोसेस आपण इथं बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला ड्राय मिलिंग केलं जाते आणि एंटायरली नर्ल इज अ फर्स्ट ग्राउंड इन टू मिल अँड द स्लरी विथ द वॉटर टू द फॉर्म अ मेश. ओके, तर चला इथं बघूया आपण याच्यामध्ये ड्राय मिल जे आहे ते इथेनॉलचं जे आहे ते प्रोसेस कसं होतं. सर्वप्रथम जे धान्य आहे त्याला आणून अनलोडिंग केलं जाते. अनलोडिंग करून स्टोअर केलं जाते धान्याला, म्हणजे मक्याचं बी वगैरे म्हणा त्याला. त्याच्यानंतर मिलिंग केलं जाते, म्हणजे एका पावडरच्या स्वरूपात काय केलं जाते, कन्वर्ट केलं जाते. देन नेक्स्ट गरम पाण्यामध्ये त्याला थोडंफार उकळलं जाते. त्यानंतर लिक्विड म्हणजे एक द्रवसारखं करून घेतलं जाते. द्रवसारखं करून घेतल्यानंतर फर्मेंटेशनला पाठवलं जाते. फर्मेंटेशनला म्हणजे जसं की आपण घरामध्ये दही वगैरे लावतो. दूध काय करतो, दुधामध्ये आपण थोडंसं लिंबू किंवा जे दही असतं त्याला घातल्यानंतर जे रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी उठून त्याचं दही बनतं, त्याला फर्मेंटेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. किंवा जसं की ब्रेड फुगतो आपला ब्रेड, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन ॲड केलं जातं, त्याच्यामुळे तो ब्रेड असं फुगतो. तर त्या प्रोसेस तेच सेम प्रोसेस इथं सुद्धा वापरली जाते. तर फर्मेंटेशन प्रोसेस जो नेमका कसा घडतो त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आहे पुढच्या प्लेलिस्टमध्ये, तर ते तुम्ही जाऊन चेक करून डिटेल त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. मी थोडक्यात तुम्हाला फर्मेंटेशन म्हणजे काय सांगितलं. जसं की आपण दही लावतो त्याच पद्धतीने दुधामध्ये दही घालून जे दही बनवण्यासाठी प्रोसेस केलं जाते तशा प्रकारेच. तर ह्याच्यामध्ये बनत असताना CO2 एक एक्स्ट्रॅक्ट होतो, तो देखील काही कामांसाठी किंवा कार्बन डायऑक्साईड जे आहे ते वापरलं जाते बॉटलिंग किंवा ड्राय आईस बनवण्यासाठी वगैरे. तर ह्याच्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला ड्राय आईस कसा बनतो किंवा बॉटलिंगसाठी कसं यूज केलं जाते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यासाठी मिळेल. कमेंट करा त्यासाठी. तर नेक्स्ट जो प्रोसेस असतो फर्मेंटेशन झाल्यानंतर काही दिवसासाठी काही वेळासाठी याला सोडावं लागते फर्मेंटेशन होण्यासाठी.
ते सोडल्यानंतर मग एक द्रव बनतो फर्मेंटेशन झाल्यानंतर, जसं की त्याच्यानंतर त्याचं डिस्टिलेशन केलं जाते. डिस्टिलेशन करत असताना, डिस्टिलेशन करायच्या आधी त्याच्यामध्ये जो वरती जो भाग निघतो त्याला सेंट्रिफ्यूज करून, जसं की त्याच्यामधला जो वेस्ट निघतो म्हणजे टॉप साईडला जो येतो, तो वेस्ट जो आहे तो डिस्टिलेशन प्रोसेसमधून बाहेर पडतो. पडल्यानंतर त्याला एक धान्य म्हणून, म्हणजे अन्नधान्य म्हणून आपण प्राण्यांसाठी त्याचा वापर करू शकतो. प्राण्यांसाठी, जसं की आपण खाद्य पदार्थ बनवण्यासाठी प्राण्यांच्या, त्यासाठी आपण वापरू शकतो. हे एक सेपरेट भाग आहे, तो आपण नंतरनं बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण हा वेस्ट आहे, ज्यामधलं किंवा वेस्ट आपण म्हणू शकत नाही, पण एक भाग आहे तो इथेनॉलमधून निघतो, त्याला वापर केला जाते. डिस्टिलेशन प्रोसेस म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे फर्मेंटेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. म्हणजे जसं की गडूळ असतं, ते काहीतरी मिक्सचर्स, वेगवेगळे मिक्सचर्स असतात त्याच्यामध्ये, त्याला काढून शुद्ध करणे, त्यालाच डिस्टिलेशन प्रोसेस. म्हणजे जसं की फिल्टरमध्ये आपण पाणी काढल्यानंतर पाणी शुद्ध आपण कसं करतो, तशा प्रकारचे फिल्टर. डिस्टिलेशन म्हणजेच काय, थोडक्यात फिल्टर करणे त्याला. तर कसं केलं जाते फिल्टर? डिस्टिलेशन प्रोसेसचं एक सेपरेटच व्हिडिओ आहे, ते जाऊन तुम्ही बघा. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याला बॉईल केलं जाते किंवा हीट देऊन आपण त्याला गरम करतो आणि वेपरमध्ये कन्वर्ट करतो, वेपर्स हवेच्या रूपांतरामध्ये, आणि परत आणि कोल्ड केल्यानंतर एखाद्या स्पेसिफिक टेम्परेचरला तो आपल्याला परत पाण्याच्या लिक्विड फॉर्ममध्ये येतो. लिक्विड फॉर्ममध्ये ज्यावेळी परत येतो त्याला आपण सेपरेटली कलेक्ट करून घेतो. सेपरेटली कलेक्ट करून घेतल्यानंतर जे आहे ते एक प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला मिळतो, त्यालाच डिस्टिलेशन प्रोसेस असं म्हटलं जाते. तर नेक्स्ट डिहायड्रेशन, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे प्युरिफाय केल्यानंतर थोडंफार अंश त्याच्यामध्ये पाण्याचा असतो. तर तो पाण्याचा अंश जो आहे 5% त्यात पाणी असते, ते पाण्याला कमी करावं लागते. कारण की आपण ते डायरेक्टली इथेनॉल वापरू शकत नाही पाण्याचा अंश असल्यामुळं. तर त्याला पाण्याचा अंश जे आहे त्याला काढलं जाते, तर त्याला डिहायड्रेशन असं प्रोसेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथेनॉल जो आहे तो एक जसं की बियर असतं तसंच सेम ते अवेलेबल मिळते, पण ते डायरेक्टली कोणी कन्झ्युम करू नये किंवा यूज करू नये म्हणून त्याला डिनॅचरंट असं म्हटलं गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये बघा, डिनॅचरंट, जसं की त्याच्यामध्ये पेट्रोल जे आहे तो भाग मिळवला जातो, मिक्स केला जातो. 2% पेट्रोल भाग आहे तो मिक्स केला जातो. डिनॅचरंट असं पण त्याला म्हणतो. मिक्स केल्यानं त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कन्झ्युम करू शकत नाही. व्हेकलला वगैरे किंवा जे पर्पजसाठी ते बनलेलं आहे फ्युअल म्हणून, त्यासाठीच वापर करू शकतो. तर तो इथेनॉल आपण स्टोअर करून ठेवतो. नंतरनं आपल्याला जसं रिक्वायरमेंट आहे तसं इंडस्ट्रीजमध्ये युटिलायझेशन किंवा व्हेकल्स फ्युअल्स म्हणून वापर केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती आहे कसा इथेनॉल बनतो. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे टप्पे आहेत तो म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस असेल, डिस्टिलेशन प्रोसेस असेल, त्यानंतर डिहायड्रेशन प्रोसेस, हे 3 जे भाग आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यासाठीच माझे सेपरेट व्हिडिओज, ते कसं एक्झॅक्टली प्रोसेस होतं ते व्हिडिओज सेपरेट आहेत खाली, तर ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघू शकता. तर थोडक्यात इथं पुन्हा एकदा समजून घेऊया. आपण मक्का सर्वप्रथम आणला जातो, अदर ग्रेन्ससुद्धा वापरलं जाते, मक्का एकच नाही, अदर ग्रेन्समधून पण काढले जाते. ऊसाच्या रसामधून पण इथेनॉल बनवलं जाते, पण आपण इथं मक्का एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. त्यानंतर ग्राइंडिंग केलं जाते, म्हणजे पावडरमध्ये बनवलं जाते. त्यानंतर एन्झाईम्स काढले जातात, म्हणजे फर्मेंटेशन करण्यासाठी. त्यानंतर थोडं हीट दिलं जाते, कूल केलं जाते, जेणेकरून ते प्रोसेस जे आहे ते चांगल्या पद्धतीनं फर्मेंटेशन घडतं. त्याच्यामध्ये ईस्ट घातलं जाते, सॉरी इथं आपण ईस्ट घालतो, म्हणजे जे फर्मेंटेशन प्रोसेससाठी. त्यानंतर बनतो तो अल्कोहोल, आणि त्यानंतर अल्कोहोलमध्ये जो वेस्ट असतो स्टिलेज, म्हणजे जे आपण ॲनिमलसाठी जे फीड बनवतो ते सेपरेट केलं जाते, आणि ते वेस्ट जे आहे ते ॲनिमलसाठी आपण वापरतो. ह्याच्यामधून डिस्टिलेशन केल्यानंतर इथेनॉल मिळतो, डिहायड्रेशन केलं जाते, वॉटर मिळतं, त्यानंतर डिनॅचरिंग म्हणजे त्याच्यामध्ये 2% आपण पेट्रोल मिक्स करतो, आणि फायनल उत्पादन जे आहे ते आपण अंतिम जे आहे ते वापर करू शकतो. तर डिस्टिलेशन प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक डायग्राम दाखवायचं झालं तर
तुम्ही लॅबोरेटरीजमध्ये कधी असं केलं असेल बघा. हे इथं जर तुम्ही लिक्विड स्टोअर केला, त्याला खालून हीट दिला, लॅब वगैरे शाळेमध्ये वगैरे आपण प्रयोग केलेला असते, त्याला हीट दिल्यानंतर तो वरती जातो, जो वेपर बनलेला आहे तो. तर ह्याचं साधारणतः एक टेम्परेचर असते, जसं की आता समजा एक 77 डिग्री सेल्सिअस आहे, तर 77 डिग्री सेल्सिअसला तो बॉईल होतो, तर 77 डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचं, जेणेकरून फक्त आणि फक्त वेपरमध्ये कन्वर्ट जो आहे तुमचा इथेनॉल होतो, आणि तो वेपरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर इकडं जिथं वाट मिळेल तिकडे जातो, तर तो वाट फक्त इकडेच आहे, ह्या ट्यूबमध्ये येतो. ह्या ट्यूबमध्ये काय करायचं, त्याला कोल्ड जे आहे हवा आहे, गार हवा आहे, तो दिल्यानंतर पुन्हा त्याच्यामधलं हीट तुम्ही काढल्यानंतर परत आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं. आणि फक्त 77 डिग्री सेल्सिअस तुम्ही मेंटेन केल्यामुळं फक्त एक आणि एकमेव द्रव तो बाहेर येतो. तो एकमेव द्रव बाहेर आल्यामुळं तो ह्या फ्लास्कमध्ये कलेक्ट केला जातो, तो एकमेव द्रवच. कारण की त्याच डिग्री सेल्सिअसवर बॉईल होणारा तो एकमेव द्रव असते, कारण की ह्याच्यामध्ये पाणी असते. पाणी हा बॉईल होतो 100 डिग्री सेल्सिअसला. 100 डिग्री सेल्सिअस अंशाच्या वर गेल्यानंतर तो पाणी जे आहे ते वेपरमध्ये म्हणजे हवेमध्ये कन्वर्ट होतो. तर हवा इथं पाणी तर वरती याच्यामध्ये वरती येणार नाही, कारण की तो बॉईलच होत नाही आहे, कारण की त्या डिग्री सेल्सिअसला आपण नेलेला नाही आहे. फक्त 177ला नेल्यामुळे तो एकच द्रव जो आहे तो बॉईल झाला आणि हवेमध्ये कन्वर्ट झाला, आणि तो एकच इकडे येतो, ट्रॅव्हल करतो आणि इकडे येतो. आणि पुन्हा त्याला थंड केल्यामुळे ते परत आणि कुठल्या फॉर्ममध्ये ते कंडेन्स, त्याला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन म्हणतो. तर कंडेन्स केल्यामुळे पुन्हा तो लिक्विड फॉर्ममध्ये येतो आणि लिक्विड आपण कलेक्ट करतो. तर हा प्युअर एथेनॉल आहे. तर हे डिस्टिलेशन प्रोसेस आहे. ह्याच्या रिलेटेड इंडस्ट्रियल प्रोसेस जे आहेत ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद. माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा.